आणि 6 जुलैपर्यंत जर सांताक्रूजच्या पलीकडचा भागाचा विचार केला तर 498.4 mm आणि कुलाबाच्या परिसरात 823.4 mm एवढा पाऊस पडला. आपल्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर महिना सव्वा महिन्यात जेवढा पाऊस पडतो तो मागच्या 5-6 दिवसात मुंबईत आणि महाराष्ट्रात पाऊस पडला. मला अभिमान वाटतो माझ्या नेत्यांचा, मला अभिमान वाटतो देवाभाऊंचा, मला अभिमान वाटतो महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. 2.5 वर्ष या महाराष्ट्राला घरातून बाहेर न पडणारा मुख्यमंत्री लाभला होता. यावेळेस मात्र 7 दिवस महाराष्ट्रात पाऊस पडत होता आणि माननीय मुख्यमंत्री 20-22 तास प्रत्येक गावातलं, प्रत्येक तालुक्यातलं, प्रत्येक शहरातलं स्वतः जातीने लक्ष घालून माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, अधिकाधिक त्यांच्यापर्यंत कशी मदत पोहोचेल याची स्वतः जातीनं लक्ष घालून माहिती घेत होते. अध्यक्ष महोदय, भास्कररावांनी पाहिलं असेल, रोहित पवारांनी पाहिलं असेल, पूर्वीच्या काळी आपण विधान भवनात पावसाळी अधिवेशनात येताना अक्षरशः 2-2, 2.5 तास लागायचे. पण यावेळेस मात्र मी माझ्या घरातून निघालो, मी 30 ते 35 मिनिटात पोहोचतो. कुठेही मुंबईत जाताना कितीही पाऊस असला तर माझ्या मनामध्ये प्रश्न विचारतो, हे कशामुळे? जर नेत्यामध्ये दूरदृष्टी असेल आणि महाराष्ट्राला मनापासून काहीतरी देण्याची वृत्ती असेल तर त्याच्यातून कोस्टल रोड उभा राहतो, त्याच्यातून समृद्धी मार्ग उभा राहतो, त्याच्यातून मिसिंग लिंक पुण्याला जात असताना 45 मिनिटं वाचणारा मिसिंग लिंक उभा राहतो. महाराष्ट्रात खेडोपाडी कुठेही जाऊन बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कामं उभं आहेत. म्हणूनच देवाभाऊंना आपण इन्फ्रामॅन म्हणून आपण त्यांना संबोधतोय. अध्यक्ष महोदय, मला अतिशय या ठिकाणी एक गंभीर मुद्दा मांडायचा आहे. मगाशी महापालिकेचे AMC इथे बसले होते, आता कुठे गेले मला माहीत नाही, पण नसतील येत जे रिपोर्टिंग करतायत त्यांनी रिपोर्टिंग द्या. मुंबईमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, देशातली सगळ्यात मोठी बातमी होणार आहे की माझ्या घाटकोपरमध्ये AGLR ब्रिजचं काम चालू आहे. पंतनगरला अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर पंतनगर पासून श्रेयस सिग्नलच्या त्या टापूपर्यंत ब्रिजचं काम चालू आहे. 2018 साली रेल्वेनं हा डिलॅपिडेटेड ब्रिज आहे, या ब्रिजवर एकही वाहन चालवू नका असं महापालिकेला नोटीसद्वारे कळवलंय. हा रेल्वेचा ब्रिज आहे. 2018ला कळवलं, 2019ला कळवलं, 20ला कळवलं, 24ला कळवलं. मी वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं. भूषण गगरानींना स्वतः साईटवर घेऊन गेलो, त्यांनी देखील मान्य केलं की तो रेल्वेचा जो ब्रिज पडला तर मुंबई नाही, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश त्या रेल्वेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 3 दिवस थांबेल. कुठलीही रेल्वे मुंबईत येऊ शकणार नाही आणि मुंबईतली कुठलीही रेल्वे बाहेर जाऊ शकणार नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहित आहे. माझा स्पष्ट आरोप आहे, मी गेली 6-7 वर्ष फॉलोअप करून जर त्या ब्रिजच्या संदर्भातलं काम पुढे जात नसेल, काम झालंय, काही पिलर्स उभे राहिलेत, पण बाकीचे पिलर्स उभं करत असताना 2 मिनिट हळूहळू. हा अध्यक्ष महोदय, हा आवाज वाढतो ना, पुढची भीती मला दिसते. त्या ब्रिजवर माझ्या घाटकोपरचे शेकडो लोक, कारण त्या ब्रिजवर चालता सुद्धा येत नाही, एवढ्या गाड्या उभ्या असतात. ब्रिज डिलॅबिटेड आहे, कधी जर पडले तर शेकडो लोक मरतील. मला सांगा, गंभीर मुद्दा नाहीये? आणि त्याचं ज्यांनी कोणी प्लॅनिंग केलं, इतकं ब्लंडर प्लॅनिंग केलंय. हे महापालिकेमध्ये बघा, 95,287 रजिस्टर्ड एम्प्लॉईज आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या आकड्यानुसार. आता एवढे रजिस्टर्ड एम्प्लॉईज आहेत, पण महापालिकेमध्ये काय ट्रेंड आहे माहिती आहे? कुठलंही काम करायचं असेल फक्त पैसे कमवायला डायरेक्ट काय करा, कन्सल्टंटला द्या. कन्सल्टंट काय, कन्सल्टंट प्रकार त्या AGLR ब्रिजचं काम केलंय, पण त्या ठिकाणी योगेश मेहतानी बांधलेली बिल्डिंग आहे, तिथल्या माझ्या लोकांना जायला रस्ताच त्या ब्रिजमध्ये ठेवला नाही. AMC बांगर साहेबांकडे मिटिंग झाली, बांगर साहेबांनी सांगितलं ब्रिजचं पुढचं काम करू नका. त्यांचं बरोबर आहे, त्या लोकांना रस्ता मिळाला पाहिजे, पण तो ज्यांनी ते प्लॅनिंग दिलं, ज्याला तुम्ही कन्सल्टंट नेमलं, त्या भडव्याला बोलवा आणि पकडा, त्याला सोळावर चढवा. का चढवत नाही?
म्हणजे तुम्ही ब्रिजचं काम थांबवाल. ज्या ब्रिजच्या कामाच्या खाली जो ब्रिज आहे, जो सध्या आपण वापरतोय, तो डिलॅबिटेड आहे. तो पडला तर हजारो लोक मरतील, रेल्वे थांबेल, रेल्वे तिथून जात असेल, रेल्वेचा अपघात होईल. कधी करणार आहात? या निमित्तानं ही गंभीर बाब मला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचे. दुसरं, अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ असेल, भांडूरचा मतदारसंघ असेल, सुनील राऊत साहेबांचा मतदारसंघ असेल, आमचा मतदारसंघ डोंगराळ आहे साहेब. म्हणजे आमच्या मतदारसंघात कधीही डोंगर कोसळून जीवित हानी होईल अशी परिस्थिती आहे. आता त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण भिंतीसाठी जो निधी मिळतो फक्त 2 कोटी रुपये मिळतो, पण माझ्या मतदारसंघात या क्षणाला 85 संरक्षण बांधण्याची गरज आहे, भिंती बांधण्याची गरज आहे. कसे बांधणार? कोण बांधणार? जर बांधले नाही तर त्या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळली, लोक जर गेली तर त्याला जबाबदार कोण? तर त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये संरक्षण भिंती माझाच नव्हे, जिथे जिथे डोंगर आहे त्या ठिकाणी शासनाला धोरण म्हणून भविष्यातली एखादी चुकीची मानवहानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये, याच्यासाठी शासनाला धोरण घ्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, काय झालंय, जेवढा डोंगर आहे तिथे अनऑथराइज स्ट्रक्चर्स बांधतात आणि BMCचे अधिकारी पण काही काही खूप चांगले आहेत, पण काही काही अधिकारी कसे आहेत माहिती आहे? अध्यक्ष महोदय, मी महापालिकेत काम केलंय आणि तुम्ही या मताशी सहमत व्हाल. तिथे जर स्ट्रक्चर तोडायचं असेल, महापालिकेला तुम्ही सांगितलं की बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंटचं म्हणतो हे आमच्याकडे येत नाही, मेंटेनन्सकडे जा. मेंटेनन्स डिपार्टमेंटला विचारलं, ते म्हणतात आमच्याकडे येत नाही, कलेक्टरकडे जा. कलेक्टर म्हणतो आमच्याकडे यंत्रणा तोडायला नाही, तुम्ही म्हाडामध्ये जा. हे काय लावलंय? मुंबईमध्ये अनऑथराइज स्ट्रक्चर्स वाढायचे जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत तुमच्या आमच्या मनातली स्वप्नातली मुंबई कधीच सुंदर होऊ शकत नाही. आणि ह्याला मूळ धोरण आहे. जोपर्यंत तुम्ही मुळावर घाव घालत नाही ना, जोपर्यंत अनऑथराइज स्ट्रक्चर्स बांधणारा हा एक स्पेसिफिक नेक्सस वर्ग आहे, तोच बांधतो अनऑथराइज. आता गंमत माहिती आहे, आता परवा मानखुर्दला दुर्दैवी घटना घडली आपल्या मतदारसंघात. 3-3, 4-4 मजले बांधतात महानगरपालिकेचे. मला सांगा, 3-3, 4, माझे 5 मजले बांधा, माझी त्याला हरकत नाहीये, पण बांधत असताना त्याला नियम असले पाहिजेत. त्याला स्ट्रक्चरल इंजिनियर कोणीतरी मायबाप असला पाहिजे की हे स्ट्रक्चर पडणार नाही. एका बाजूला आपण या ठिकाणी अतिवृष्टी झाली, हा माणूस गेला, तो माणूस गेला, या संवेदना व्यक्त करतो. दुसऱ्या बाजूला शासन म्हणून, सरकार म्हणून जर आपण याच्यावर काही काम नाही केलं, 3-3, 4-4 माळे उभे राहिले, तर उद्या भविष्यात मोठ्या प्रमाणामध्ये हा मुंबईत हानी होणार आहे. दुसरं माहिती आहे अध्यक्ष महोदय, तुम्हाला महापालिकेचं ऑफिशियली परवानगीचं जे आहे ते फक्त 14 फूट आहे आणि त्याच्यात सुद्धा महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. आता तुम्ही 14 फूट जरी आतमध्ये रंगरंगोटी जरी केली तर RTIचा नेक्सस आहे, अधिकाऱ्यांचा नेक्सस आहे. म्हणजे तो 4 मजले बांधतो, तो सुखाने बांधतो सगळ्यांना मॅनेज करून, पण ज्याचं हक्काचं घर बांधतो, हक्काचं दुकान बांधतो, त्याला मात्र अधिकारी, RTIची काही नेक्सस क्रिएट करणारी लोक, त्याला बळी पडावं लागतं. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की एक तर अनधिकृत बांधकामावर स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक काहीतरी ठोस धोरण केवळ मुंबई नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिकांमध्ये करावं, ही पहिली मागणी आहे. आणि मुंबईमध्ये 4-4 मजले उभे राहतात स्लम मधले, यावर जर आपण काही ठोस कारवाई करू शकलो नाही, याच्यावर वेळीच आपण जर कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याला जर आपण घरी बसवलं नाही तर हे देखील नेक्सस कुठेच थांबणार नाही. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये जर आपल्याला सुंदर मुंबई हवी असेल, मुंबईमध्ये आपल्याला वॉटर लॉगिंग नको असेल, तर आपल्याला बेसिक काय करावं लागणार आहे अध्यक्ष महोदय? आपल्याला बेसिक या ठिकाणी मुंबईमध्ये आर्किटेक्ट महापालिकेचा चांगला असला पाहिजे. अरे घर सुंदर आर्किटेक्ट करतो, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही नाही करत, तुम्ही फक्त सजेशन देता. एक शहर एवढं मोठं शहर आहे, 2 कोटी लोक राहतात, हे शहर सुंदर करायचं असेल तर ती जी यंत्रणा आहे महानगरपालिका, त्याच्यात 95,287 लोक काम करतात, पण आर्किटेक्ट फक्त 29 आहेत. आणि हे 29 आर्किटेक्ट एकही कुठलंही प्रोजेक्ट स्वतः करत नाही. कुणाला नेमतात? कन्सल्टंटला. मग कन्सल्टंट काय करतो? कन्सल्टंट काय करतो आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून जर महापालिका मुंबई जर आपल्याला सुंदर करायची असेल, अतिवृष्टीपासून वाचवायची असेल, मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करीन. 13,000 कोटीचा त्यांनी विकास आराखडा आखलाय. जे आपल्याकडे वॉटर लॉगिंग झोन आहेत,
यावेळेस आहे ते वॉटर लॉगिंग झोन साधारणतः अध्यक्ष महोदय 498 बजेट प्लॅन मध्ये आपण वॉटर लॉगिंग झोन दाखवलेत. आता हे जे वॉटर लॉगिंग झोन दाखवत असताना, शहर सुंदर करत असताना आपल्याकडे, माफ करा शब्द वापरावाच लागेल, गाढव पॉलिसी कशी आहे बघा. आपल्याकडे मुंबईत 2050 किलोमीटरचे रोड आहेत सगळे मिळून. आता हे 2050 किलोमीटरचे रोड आहेत. तुम्हाला गंमत माहिती आहे, या अतिवृष्टीमध्ये बाकी टीका झाली असेल, पण ती टीका होत असताना रस्त्यावर खड्डे मुंबईतले, त्या विषयाची टीका यावेळेस कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा कुठल्याही टीव्ही चॅनलवर तुलनेत नव्हती. का? आपल्या सरकारनं ठरवलं आता जे पण रस्ते होतील ते CC रोडचे होतील. आणि रोहित पवार साहेब, तुम्ही त्यांच्यासोबत बसता त्या काळात मुद्दाम डांबरी रस्ते मुंबई महानगरपालिकेचे करायचे, कारण डांबरी रस्ते केले तर लगेच पुन्हा टेंडर काढता येतं, खड्डे बुजवायचं, लगेच पुन्हा तुम्हाला नवीन रोड बनवायचं, काढायचं. पण मला अभिमान आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांचा, आमचं सरकार आल्यावर आम्ही मुंबईचे 2050 किलोमीटर लांबीचे रस्ते सगळेच्या सगळे आम्ही CC करायला घेतले. आणि त्याचा परिणाम होता की 7 दिवसात 1.5 महिने सव्वा महिना पडेल एवढा पाऊस पडला तरी खड्ड्यांवरून टीका झाली नाही. माझं असं म्हणणं नाही की सगळे खड्डे संपलेत, पण ज्या दिवशी 2050 किलोमीटर लांबीचे रस्ते 100% CC होतील, पवार साहेब, इच्छा असून नसून सुद्धा रोहित पवार साहेब, तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करावंच लागेल. इतकं सुंदर या मुंबईसाठी घडेल. राम कदम, कन्क्लूड करा प्लीज. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनात नव्हतो मी, आजारपणामुळे थोडं बोलू दे. नाही प्लीज कन्क्लूड. तरी सुद्धा आता तुमच्या पक्षाचे अध्यक्ष महोदय, 13 नाव आहेत. अतिवृष्टी झाली, एखाद्याला त्रास झाला, आपण कुठे जातो? हॉस्पिटल. शेवटचा मुद्दा मांडा. मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटलची काय स्थिती आहे अध्यक्ष महोदय? या हॉस्पिटलची स्थिती अशी आहे की आपल्याकडे मेजर हॉस्पिटल 3 आहेत, पेरिफेरल 17 आहेत, स्पेशल हॉस्पिटल 5 आहेत आणि 500 पेक्षा अधिक आपल्याकडे हेल्थ केअर आहे, ज्याला आपण आपला दवारा म्हणतो. अध्यक्ष महोदय, एक विचित्र प्रकार आहे इथे. आता मी घाटकोपरचं राजावडी हॉस्पिटल फार प्रयत्न करून महाराष्ट्रातलं पहिलं की 0 पैसे पडतील असं हॉस्पिटल मी त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतोय. काम सुरू झालं, वर्कआउट झाली, सगळं झालं. अध्यक्ष महोदय, मुंबईतल्या सगळ्या क्लिनिक आहेत, हॉस्पिटल आहेत, यांना हॉस्पिटल परवानगी कोण देतं? लायसन ऑथॉरिटी मुंबई महानगरपालिका आहे. म्हणजे तिथे एक साधा फ्लोअर घेतला तर त्या साध्या फ्लोअरवर 100 बेडचं हॉस्पिटल होतं. पण मी विक्रोळी पार्क साईडला 7 माळ्याची बिल्डिंग बांधली. अधिकारी म्हणतात आपल्या नियमाप्रमाणे फक्त इथे 30च बेडचं हॉस्पिटल होऊ शकतं. काय हास्यास्पद आहे. अरे तुम्ही ऑथॉरिटी म्हणून जर एखाद्या एरियामध्ये जर 50,000 60,000 स्क्वेअर फीट जागा असेल तर त्याला तुम्ही लायसन ऑथॉरिटी म्हणून परवानगी देता. ठीक आहे 200 बेड, पण स्वतःची 50-60,000 स्क्वेअर फीट जागा आहे, स्वतःच्या मालकीची आहे, महापालिकेची आहे, गोरगरिबांना गरज आहे, तर त्याला तुम्ही परवानगी देता फक्त 30 बेड. धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, कारण अतिवृष्टी हो काही हो, पहिल्यांदा हॉस्पिटल, आपल्याला मंदिरापेक्षा हॉस्पिटलची गरज त्या काळात जास्त असते, देवदूत असतात तिथे. तर त्यामुळे याही बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय महत्त्वाचा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहिती आहे माझ्या मतदारसंघात जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत केस कापणार नाही अशी मी शपथ घेतली होती. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहयोगामुळे अमीन 2 मिनिट अध्यक्ष महोदय बोलू द्या ना, 2 मिनिटं बोलू द्या ना. हे काय, उद्या शेवटचा दिवस आहे अध्यक्ष महोदय, असं नाहीये, आपल्याला माझ्यावर थोडं अधिक प्रेम असू द्या. अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा. 2 मिनिटात कन्क्लूड करतो. हा, कन्क्लूड करा. 2 मिनिटात कन्क्लूड करतो, जे सगळ्यांच्या हिताचं आहे. हा, असं अध्यक्ष नाही महोदय, रामशास्त्री प्रभुनेता असं नाही. मुंबईला पाणी मिळावं याच्यासाठी अनेक दूरगामी योजना झाल्या. अध्यक्ष महोदय, तुमच्या परवानगीनं फक्त एक मुद्दा मांडतो आणि थांबतो. अध्यक्ष महोदय, मुंबईला पाणी मिळावं म्हणून आपण अनेक दूरगामी योजना करतो आहोत. समुद्राचं पाणी गोडं करण्याचं देखील आपण प्रकल्प मनोरीला आपण सुरू करतो आहोत. अध्यक्ष महोदय, कोयना धरणाचं पाणी समुद्रामध्ये साधारणतः
67.5 TMC वाया जातं. आता मी माझ्या घाटकोपरला पाण्याच्या टाक्या उभा केल्या, काम सुरू आहे. भांडूपून माझ्या घाटकोपरसाठी वेगळी पाण्याची लाईन आणली. आता तिथे कल्पतरू बिल्डिंग आहे, वाधवा बिल्डिंग आहे, ऑर्चिड रेसिडेन्सी, या सगळ्या बिल्डिंगचा, सगळ्या डोंगराचा, सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपणार आहे. घाटकोपरचं पाण्याचं मॉडेल पूर्ण मुंबईमध्ये, घाटकोपर रामकरम पाण्याचं मॉडेल पण पूर्ण मुंबईत राबवता येईल इतकं सुंदर मॉडेल त्या ठिकाणी तयार होत आहे. माझी सरकारला विनंती आहे, थोडंसं चुकीचं होतं आहे. बिल्डिंगमध्ये राहणारा माणूस त्याला 135 लिटर पर माणशी तुम्ही पाणी देता. एखादा गोर गरीब झोपडपट्टीत राहतो, मी सुद्धा झोपडपट्टीत जन्माला आलोय, मला अभिमान आहे त्याचा, पण झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला तुम्ही काय पाणी देता हो? त्याला तुम्ही फक्त पाणी देता 45 लिटर देतो असं कागदावर म्हणता, पण मुंबई महानगरपालिका त्याला देत नाही. अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी असेल, घरातून बाहेर जायचं नसेल, एवढ्या पाण्यात त्या गरीबाने करायचं काय?